खूप शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं ओपन गोठ्याचा जो आम्ही व्हिडिओ टाकला त्यानंतर बऱ्याचशा कमेंट पण आल्या आणि काही शेतकरी बंधूंचे कॉल पण आले की त्यांना पण गोठा बांधायचा आहे, तर तुम्ही तुमच्या गोठ्याचं नियोजन जे आहे तर ते कसं केलं आहे, गोठा बांधताना त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं तयार केलं, आधी काही प्लॅन केलेला होता का, किंवा गोठ्याची जी जागा आहे ती किती बाय कितीमध्ये आहे, त्याचबरोबर गोठा किती गुंठ्यामध्ये झालाय आणि तुम्हाला गोठा बांधायला एकूण खर्च किती आलाय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सर्व माहिती जी आहे ती सांगणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता पूर्ण माहिती जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची जर म्हटलं तर व्हिडिओ जो आहे तो भरपूर असा मोठा होईल आणि व्हिडिओ बघायचा तुम्हालाही भरपूर असा कंटाळा येईल. त्यामुळे आपण गोठ्याची जी माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप बघूया. आज काही बघूया, पुढच्या व्हिडिओमध्ये काही बघूया, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. म्हणजे त्याने काय होईल की तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात जर काही शंका आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि त्या कमेंटचं उत्तर मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. मी देईल काही गोष्टींचे उत्तर तुम्हाला सर पण देतील. असं काही नाही की सर्व गोष्टी मलाच माहिती आहेत, काही गोष्टींबद्दल सर पण तुम्हाला चांगली माहिती देतील. तर त्यासाठी रोजचे व्हिडिओ बघत जा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आम्ही गोठ्याला सुरुवात कधी केली आणि त्याचबरोबर गोठ्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं, गाया चालू करून किती वर्ष झाली. तर आम्ही गायांचा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय जो आहे तो चालू करून आज जवळजवळ आम्हाला 5 वर्ष झालेली आहेत. तर सर्वप्रथम आम्ही ज्यावेळेस गाया केल्या म्हणजे सुरुवातीला 3-4च गायी होत्या मोठ्या आणि त्यानंतर बाकीच्या सर्व ज्या गायी आहेत त्या आमच्या सगळ्या स्वतःच्या घरच्याच तयार झाल्या. म्हणजे देवाच्या कृपेने आमच्या सर्व गायींना कारवडी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त होत गेल्या आणि हे या ठिकाणी सगळ्या गायी एकाच कलरच्या आहेत. एखादीच गाय असं काळी वगैरे आहे, काहींना शिंग, एकाच गाईला शिंग आहेत, सगळे शिंग बिना शिंगाच्याच गायी आहेत. कारवडी आहेत लहान लहान. तर काही कारवडी आम्ही लहान होत्या तेव्हा विकल्या, काही 1-2 गायी पण आम्ही त्यातल्या विकले. बाकी सगळ्या गायी ज्या आहेत त्या आमच्या घरच्या. आम्ही नवीन गायांच्या व्यवसायाला सुरुवात केली म्हणजे दुग्ध व्यवसायाला, त्यावेळेस हे जे वरती पत्र्याचं शेड तुम्हाला दिसतंय हे शेड पण नव्हतं. म्हणजे गाया ज्या आहेत त्या आम्ही कुठेही खुंट्याला बांधायचो. आता आमच्या घरी म्हणजे झाडं भरपूर आहेत. इथे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल आंब्याची जी झाडं आहेत ती किती आहेत, जवळजवळ 4-5 मोठी आंब्याची झाडं आहेत आणि गाया ज्या आहेत त्या साधारणतः 4-5च होत्या सुरुवातीला. तर आम्ही काय करायचो की झाडाच्या सावलीला गाईला खुट्टी ठोकून त्या ठिकाणी आम्ही गाया बांधायला सुरुवात केली. चारा जो आहे त्यावेळेस आम्ही त्यांना खाली जमिनीवरच टाकत होतो. नंतर ते गोमित्र शेण सगळं चाऱ्यामध्ये मिक्स व्हायला लागलं. त्यानंतर आम्ही चारा जो आहे तो टपात ठेवायला सुरुवात केली. पण ज्यावेळेस गाय चारा खाते तर ती व्यवस्थित खात नाही. टोकरीमध्ये पाय देणं, टोकर फुटणं हे प्रमाण खूप वाढलं. मग त्यानंतर परिस्थिती पण अशी नव्हती की आपण लगेचच्या लगेच गावाने आणून लगेच गोठ्याचं काम करू शकतो. तर आम्ही काही दिवस तसंच मॅनेज केलं. थोडंसं गायांना चारा खातेवेळी लक्ष दिलं, त्यांना थोडं चारा वगैरे सांडू दिला नाही, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं आणि हळूहळू त्यांच्या त्या दुग्ध व्यवसायातून जसं जसं थोडा नफा होईल किंवा मग कारवडी झाल्या आणि मग थोड्या मोठ्या करून कारवडी विकल्या तर त्यातून येणारं जे उत्पन्न होतं तर त्यातच आम्ही थोडं गोठ्याचं काम जे आहे ते करत गेलो. ज्यावेळेस आम्ही गोठ्याचं काम करायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी आम्ही फक्त हे जे स्ट्रक्चर आहे वरचं पत्र्याचं शेड
तर एवढंच बांधलं होतं. आणि आतमध्ये त्या साईडला जो काळा कागद तुम्हाला बांधलेला दिसतोय गायींच्या पुढे, हे पहा ह्या बाजूला, तर ते जे शेड आहे ते आमचं आधीपासूनच होतं. त्याच्यामध्ये आमच्या पहिल्या कोंबड्या वगैरे होत्या, तर ते ऑलरेडी तसंच पडलेलं होतं. तर आम्ही त्याचा उपयोग जो आहे तो चारा टाकण्यासाठी केला. त्या बाजूने त्याला गेट वगैरे बनवून घेतलं, जेणेकरून तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच असेल, तुम्हाला दिसलं त्या बाजूनी आल्यानंतर एंटर केलं की गायांच्या शेडमध्ये डायरेक्ट निघता येतं. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण दाखवून देईल की कसं आहे ते आतून. तर ते ऑलरेडी आधी असल्यामुळे या ठिकाणी हा पत्रा लावलाय ना, तर आम्ही इथं गव्हाणी आधी इथं मध्ये ठेवल्या होत्या. ही जी नाली आहे ना इथे मध्ये ठेवलेल्या होत्या, जेणेकरून काय होईल की आम्ही 2 साईडनी गाया बांधू शकू. त्यावेळेस काही कोबा वगैरे केलेला नव्हता, पाण्याची गव्हाण पण आम्ही बांधलेली नव्हती. फक्त बजेट होतं की स्ट्रक्चर आपल्याला गायांना सावली करायची आहे आणि गायांना चारा खाण्यासाठी आपल्याला गव्हाणी बसवायची आहे. तर आम्ही इथं मधोमध गव्हाणी बसवल्या. हे जे पोल दिसत आहेत ह्या पोलच्या सरळ लाईनमध्ये. पण त्यावेळेस काय व्हायचं की दोन्ही बाजूनी गाई बांधल्या, सकाळी एका बाजूनी राहायच्या, दिवसभर सावलीमध्ये राहायच्या आणि रात्रीच्या आम्ही बाहेरून म्हणजे ह्या बाजूनी जिथं उघडा आहे तिथं राहायच्या. पण खाली कोबा नसल्यामुळे गाई खड्डा करायच्या, त्यामुळे गाईंच्या सडाला जखम व्हायची, गाई पिळताना त्रास द्यायची. त्याचबरोबर मस्टरीचं प्रमाण पण त्यावेळेस भरपूर असं वाढलं होतं. आणि पावसाळ्यात जास्त चिडचिड व्हायची गायांखाली, कारण पावसाळ्यामध्ये ह्या बाजूला खाली आम्हाला गाया बांधताच येत नव्हत्या बाहेरून, कारण पाऊस चालू असायचा, चिखल झालेला असायचा, सुकलेलं नसायचं आणि आतमध्येच गाया बांधून बांधून त्या बाजूला पण पुन्हा अशी चिडचिड होऊन जायची. तर म्हटलं नाही, आपल्याला आता हे नियोजन जे आहे ते पुन्हा बदलावं लागेल की मधल्या गव्हाणी काढून ते एका बाजूला आपल्याला शेडमध्येच घ्यावा लागतील. गाई म्हणजे एका जागी बांधून राहिल्या तरी चालेल. मग आम्ही नंतर पुन्हा गाई पांगून बांधल्या. आणि हे जे आता तुम्हाला दिसतंय हे काम, हे आम्ही पूर्ण करून घेतलं. म्हणजे कसं, इथल्या गव्हाणी पुढे फिट केल्या, त्याचबरोबर त्याला खाली कोबा करून घेतला. आणि ज्यावेळेस कोबा केला तर असं लक्षात आलं की गाई सटकतायत. मग त्यासाठी पुन्हा त्याला मॅट टाकल्या आणि त्यानंतर हळूहळू थोडंसं बजेट आलं. मग त्यानंतर आम्ही या ठिकाणी पाण्याची गव्हाण जी आहे ती फिट केली, जेणेकरून गायांना पाणी पाजण्यासाठी जवळ होईल. आता अजून पण आम्ही गायांना बादलीनेच पाणी पाजतो, कारण गाया मोकळ्या तर अजून पण केलेल्या नाही आहेत, अजून करायला टाईम आहे. आणि त्यावेळेस गोठा जो आहे तो असा पूर्ण लांब नव्हता. या ठिकाणी तुम्हाला हा जो शेवटचा पोल दिसतोय का, ह्या पोलपर्यंतच तार कंपाऊंड होतं, इथपर्यंतच गोठा होता. आणि त्यामुळं आधी कोबा नव्हता, त्यामुळे त्याला पाणी नाली वगैरे काहीच नव्हती. आणि ज्यावेळेस आम्ही कोबा केला, मॅट टाकल्या, तर ही जी नाली आहे ही नालीतून आम्ही इकडं मोकळं पाणी काढलेलं तिथल्या बाजूला. मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की इथं मोठं थारुळं गोमताराचं केलेलं होतं. आणि ज्यावेळेस मॅट टाकल्या, तर मॅट टाकण्याच्या आधी गाया एवढ्या भरत नव्हत्या. म्हणजे कारण ज्यावेळेस आपण शेण ओढून घ्यायचो खाली कोब्यावरून, तर एक बादलीभर पाणी जरी ओतलं तरी कोबा जो आहे तो स्वच्छ होऊन जायचा. पण ज्यावेळेस आम्ही मॅट टाकल्या, तर मॅट जे आहे ते आपल्याला प्लेन टाकता येत नाही, कारण गाया घसरू नये म्हणून आपण मॅट टाकतो. तर मॅट ज्या आहेत त्या डिझाईनच्या टाकल्या. तर रोजच्या रोज मॅट धुवूनही जर गाईने शेण टाकलं आणि आपण ते जर पाठीमागं ओढलं, तर त्याची जी डिझाईन आहे त्या डिझाईनमध्ये शेण गुंतलेलं असायचं आणि गाय बसली की गाय भरायची. मग त्यामुळे असं लक्षात आलं की नाही, आपल्याला ओपन गोठा करणं फार गरजेचं आहे. आणि गोचिडाचं प्रमाण जे आहे ते बंदिस्त गोठ्यामध्ये पण वाढतं, कारण बंदिस्त गोठा असला म्हणजे गाय एकाच जागी असते, गाईच्या खुट्याजवळ पण गोचिड होतात. त्याचबरोबर गोचिडांना लपायला साईडला जागा होऊन जाते आणि गाया हालचाल करत नाहीत. त्यामुळे गाया मोकळ्या करणं फार गरजेचं आहे असं लक्षात आलं. आणि मग आम्ही ओपन गोठ्याचं जे आहे ते नियोजन केलं. ओपन गोठ्याचं नियोजन करताना आम्ही असं कुणाला विचारलं नाही, काही नाही की बाबा कसं करायचं, किती बाय किती मध्ये गोठा झाला पाहिजे, असं काही ठरलेलं नव्हतं. फक्त काय डोक्यात होतं की ओपन गोठा करायचा आहे. तर हळूहळू आम्ही आधी गायांच्या चाऱ्याकडे लक्ष दिलं की थोडंसं आधी चाऱ्याचं नियोजन करूया. तर नेपियरचं बद्दल माहिती झाली, त्याचबरोबर नेपियर गायांना घालायला पण सुरुवात झाली आणि छान असं नेपियरमधून पण त्याला उत्पन्न आम्हाला मिळालं. तर मग असंच हळूहळू थोडे थोडे पैसे साचून आम्ही जागेची, आपली जागा किती आहे आणि आपल्याला ओपन गोठ्याला जागा किती लागणार आहे त्या हिशोबाने आम्ही जी ओपन गोठ्याची ह्या बाजूची जागा आहे ही आमची मोकळी पडलेली होती. कारण या बाजूने जे गोमित्र आलेलं राहायचं ते पूर्ण इथं साचलेलं होतं. तर म्हटलं ठीक आहे, आपण ही जागा पण वापरात आणू शकतो, कारण शेती करते वेळी ही जागा जी आहे ती आमची अशीच पडीक राहत होती. कारण इथं
जास्त ट्रॅक्टर वगैरे फिरायला जागा नव्हती आणि त्याचबरोबर इथपर्यंत गोठा असल्यामुळे एवढ्याशा जागेमध्ये आपण करणार काय आहे, तर तिथली ती जमीन पण जी आहे ती थोडीशी अशी मुरमट म्हणतो आपण त्या टाईप होती. त्यामुळे म्हटलं आपण गोठा जो आहे तो या बाजूला रस्त्याच्या बाजूला वाढूया. मग त्यानंतर आम्ही पुन्हा तार कंपाऊंड जे आहे ते पूर्ण या बाजूचं वाढून घेतलं. आधी तार कंपाऊंड केलं आणि त्यानंतरचे व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलेच आहे की काम कशा पद्धतीने केलं आहे. तर या ठिकाणी आता खर्चाचा प्रश्न येईल. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः सुरुवातीपासून जर काम आपण धरलं पूर्ण, म्हणजे ह्या बाजूचा हा जो गोठा आहे हा पत्र्याचा गोठा, त्याचबरोबर त्या बाजूला पण आधी आम्ही पत्रे टाकलेले नव्हते, निम्म्या भागातच पत्रे टाकलेले होते. तर मी तुम्हाला दाखवते कुठपर्यंत पत्रे टाकलेले होते. हे पहा, हे जे आहे या बाजूला ह्या पोलापर्यंतच पत्रे टाकलेले होते आम्ही. ह्या गव्हाणीच्या इकडे ह्या बाजूला आम्ही पत्रे टाकलेले नव्हते, कारण आम्ही त्या बाजूला शक्यतो गाई कारवडी बांधत पण नव्हतो. म्हटलं काही गरज नाही. पण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस व्हायचा तर त्या गाईला त्या बाजूला जी गाय बसलेली आहे तिला बसायला जागाच राहत नव्हती आणि त्या बाजूच्या गाईला पण ह्या बाजूची गाय आतमध्ये यायची आणि त्या बाजूची गाय पण आतमध्ये यायची. मग आम्ही म्हटलं त्या बाजूला तर काय आपण एक पाखी वाढू शकत नाही. मग त्यामुळं आम्ही या बाजूलाच एक 4-5 पत्रे जे आहेत ते टाकून हे पूर्ण तार कंपाऊंडला वरचं पत्र्याचं शेड भिडवलं, जेणेकरून काय होईल, जरी त्या बाजूची गाय आतमध्ये आली तर इकडच्या गाय इकडे इकडे सरकून तिला ऍडजस्ट करून घेतील. तर हा जो टोटल सुरुवातीपासूनचा खर्च आहे, गव्हाणी बसवणं झालं किंवा गव्हाणी आणणं झालं, गायांचा चारा खाण्याचं स्ट्रक्चर झालं, ह्या बाजूचा पूर्ण ओपन गोठा झाला, तर ह्या पूर्ण गोठ्याला मुरुम वगैरे धरून सगळा खर्च जो आहे तो जवळजवळ 5 लाखाच्या घरामध्ये आतापर्यंत गेलाय. ही गोष्ट काही शेतकरी बंधूंना खोटं वाटेल, हा गायांचा गोठा कुठं 5 लाखाचा राहतो, ते काय घर आहे का एवढा खर्च यायला. जर तुम्ही ऑलरेडी आधी पहिल्यापासून जर नियोजन केलं की नाही आपल्याला इथं शेड करायचंय, या बाजूला ओपन गोठा करायचा आहे आणि सर्व काम जर तुम्ही सोबत चालू केलं तर कदाचित तुम्हाला खर्च जो आहे तो कमी येऊ शकतो, कारण तुमचं नियोजन ऑलरेडी झालेलं असणार आहे. तसं आमचं काही नियोजन झालेलं नव्हतं की नाही आपल्याला पुढे ओपन गोठा करायचा आहे. आम्हाला हे पण माहिती नव्हतं की पुढे आम्ही ओपन गोठा करू की नाही करू, दुग्ध व्यवसायात आम्ही सक्सेस होऊ की नाही होऊ. पण आम्ही ती डेअरिंग केली आणि हळूहळू त्यात स्टेप बाय स्टेप आम्ही गोठ्याचं जे काम आहे ते आमच्या सोयीने आणि होईल त्या पद्धतीने करत गेलो. प्रश्न आला स्ट्रक्चर किती बाय कितीच आहे. आता मी तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही हळूहळू अंदाजपंचे काम करत गेलो. जशी गरज वाटली गोठ्यामध्ये की नाही आता गोठ्यामध्ये हे काम करायची गरज आहे, तर ते काम आम्ही त्या नियोजनाने करत गेलो की नाही आता आपल्याला पाण्याच्या गव्हाणीची गरज आहे, गायांना चारा खाण्यासाठी गव्हाण आहे पण त्याला स्टँडची गरज आहे, तर स्टँड बनवून घेऊया. त्यानंतर ओपन गोठ्याची गरज आहे, आपण गोठ्या बांधून घेऊया. असं आम्ही दम्मादम्मानी होईल तसं बजेटनुसार काम करत गेलो. त्यामुळे अजून तरी आम्ही स्वतः पण गोठ्याचं माप जे आहे ते काढलेलं नाहीये. तर ज्यावेळेस मी आता पुढचा व्हिडिओ गोठ्यावरती बनवेल तर त्यावेळेस मी नक्कीच गोठ्याचं जे स्ट्रक्चरचं माप आहे, फक्त ओपन गोठ्याचं माप किती आहे आणि पूर्ण म्हणजे गाया जिथं चारा खातायत बसतायत त्याचं माप आणि ह्या ओपन गोठ्याचं पूर्ण माप किती आहे, त्याचबरोबर ते किती बाय कितीमध्ये झालंय हे नक्कीच तुम्हाला सांगेल. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जर अजूनही गोठ्याविषयी काही प्रश्न असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचं उत्तर जे आहे ते मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. गोठ्याचं जे माप आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.